नमस्कार. बघा ना, आई-वडील म्हातारे कधी झाले कळलंच नाही. अनेक गोष्टी आहेत आपल्याला ज्या कळतच नाहीत. होय, आज सकाळी घरापासून बाहेर पडत असताना, म्हणजे घराच्या बाहेर जात असताना, तुम्ही आई-वडिलांच्या डोळ्यात कधी एकदा पाहिलं का? आठवा जरा. किंवा नेहमीप्रमाणे घरातून आपल्या बाहेर पडताना घाईत निघून गेलात तुम्ही. मग त्यांच्या चेहऱ्याकडे नीट बघाल एकदा आणि मनात एक प्रश्न निर्माण होईल एक असा, की हे इतके म्हातारे कधी झाले, कधी कळलंच नाही. हो, लहानपणी आपण चालायला शिकलो. कारण बाबांनी बोट धरलं, आपण बोलायला शिकलो. आपण आईने शिकवलेले शब्द शिकलो. आपण पडायचो, ते धावत यायचे. आज ते पडतात आणि आपण म्हणतो, की मी मीटिंगमध्ये आहे. लहानपणी रात्री 12 वाजता ताप जर आला, की आई रात्रभर जागायची हो. मात्र आज आईला ताप असतो आणि आपण WhatsAppवर लिहितो, "औषध घेतलं ना?" मित्रांनो, आई-वडिलांना मोठं घर नको असतं. तुमची मोठी गाडी नको असते. महागडे गिफ्टसुद्धा त्यांना नको असतात. त्यांना हवं असतं फक्त आपला वेळ, तो महत्त्वाचा वेळ. आपल्या 2 गप्पा त्यांना पाहिजे असतात. आपला हात त्यांच्या हातामध्ये हवा असतो. एक दिवस आईच्या हाताला सुरकुत्या पडतात. बाबांच्या केसांना पांढरेपणा येतो. त्यांचा आवाज मंद होतो. चालणं सावकाश होतं आणि आपण मग म्हणतो, "हे कधी झालं?" एकच उत्तर, "कळलंच नाही." मित्रांनो, जगामध्ये एकच असं नातं आहे, की जे तुमच्याकडून काहीच कधी मागत नाही आणि ते म्हणजे आई-वडिलांचं प्रेम. ते तुमच्या यशावर प्रेम करत नाहीत. ते तुमच्यावर प्रेम करतात. आज जर तुमचे आई-वडील तुमच्या सोबत असतील ना, तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहात. होय. मग त्यांच्यापाशी त्यांच्या पायाशी बसायला उद्या वेळ मिळेल असं बिलकुल समजू नका. हो, कारण उद्या सगळ्यांनाच मिळत नाही. होय. म्हणून आज आई आणि बाबांना फक्त एकदा अशी मिठी मारा हो आणि एवढंच सांगा, की माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं त्याच्यासाठी धन्यवाद. विश्वास ठेवा, त्यांच्या डोळ्यातील जो आनंद आहे ना, तो कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असेल. होय मित्रांनो. आणि जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल ना, तर फक्त व्हिडिओ लाईक करू नका. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबांना, म्हणजे कुटुंबियांना, मित्रांना, ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे, अशा सर्व प्रत्येक व्यक्तीला, आवडत्या व्यक्तीला पाठवा. अशाच आयुष्यातल्या नवीन दिशा देणाऱ्या विचारासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि उद्या सकाळी 8 वाजता पुन्हा भेटूया. कळलंच नाही या मालिकेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत हसत राहा, निरोगी राहा, आनंदी राहा आणि आयुष्य मनापासून जगा. मी शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे. जय हिंद, जय शिवराय, जय शिवतंत्र.